आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मोहोळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश DN सुरवसे यांनी दिला। या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण विठ्ठल शिंदे वय 30 राहणार मोहोळ याने पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत दुपारच्या सुमारास तिच्या घरी जाऊन घराला आतून कडी लावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। ही घटना कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली। धमकीमुळे पीडितेने सुरुवातीला ही बाब कोणास सांगितली नाही। घटनेनंतर काही दिवसांनी पीडितेला उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले। आजीने चौकशी केल्यानंतर पीडितेने संपूर्ण घटना सांगितली। त्यानंतर मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली। तपास अधिकारी API राठोड यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। विशेष न्यायालयातील सुनावणी दरम्यान पीडिता, तिची आजी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। तसेच पीडिता, तिच्या गर्भाचा आणि आरोपीचा DNA अहवाल जुळल्याने गुन्हा सिद्ध झाला। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट शीतल डोके, ॲडव्होकेट PS जन्नू यांनी प्रभावी युक्तिवाद केला। न्यायालयाने आरोपीस भारतीय दंडविधान कलम 376(2)(n) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पॉक्सो अंतर्गत 4(5) अंतर्गत 20 वर्ष सश्रम कारावास, 10,000 रुपयांचा दंड तसेच कलम 504-506 अंतर्गत 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली।